सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना आश्रयपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न। भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही, कारण आज राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत 5 परदेशी विद्यापीठांसोबत अक्षयपत्र प्रदान केले आहे। आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे भारतातील पहिले शैक्षणिक हब मुंबई, नवी मुंबईत उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। हॉटेल ताज येथे मुंबई रायझिंग क्रिएटिंग अँड इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी 5 जागतिक विद्यापीठांना LOI आशयपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय शिक्षण सचिव तथा विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष विनीत जोशी, अप्पर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, ब्रिटनच्या उपायुक्त लिंडी कॅमेरॉन, ऑस्ट्रियाचे कॉन्सुल जनरल पॉल मर्फी, अमेरिकेचे कॉन्सुल जनरल माईक हॅकी, इटलीचे कॉन्सुल जनरल वॉटर फेरारा, अबर्डीन विद्यापीठाचे उपप्राचार्य ग्लोबल एंगेजमेंट प्राध्यापक शिलादित्य भट्टाचार्य, यॉर्क विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक चार्ली जेफ्री, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ कुलगुरू गॉय लिटलफेअर, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष इलिनॉय टेक राज इंचवाडी, IEDचे रिकार्डो बाल्बो अधिष्ठाता विद्यापीठाचे प्रतिनिधी उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की युनिव्हर्सिटी ऑफ अबर्डीन स्कॉटलँड UK, युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क UK, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमेरिका, इन्स्टिट्यूटो युरोपियो दी डिझाइन इटली ही जगातील 5 नामवंत विद्यापीठे उभी राहणार आहेत। याच परिसरात येत्या काही वर्षात मेडी सिटी, स्पोर्ट्स सिटी आणि इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे। इथे काही आगामी कालावधीत 10 विद्यापीठे एकत्र येतील अशी संकल्पना राबवण्याचा विचार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित होत आहे, अटल सेतू निर्माण झालेला आहे, पायाभूत सुविधांच्या व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी यामुळे विद्यापीठाशी निगडीत सर्वांना उपयुक्त ठरेल। नुकताच वेस्टर्न युनिव्हर्सिटी आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला असल्याचेही त्यांनी सांगितले। यावेळी गुजरात अहमदाबाद विमान अपघात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली सुद्धा वाहण्यात आली। युनिव्हर्सिटी ऑफ अबर्डीन UK मधील सर्वात जास्त जुन्या विद्यापीठांपैकी एक आहे असंही त्यांनी माहिती दिली। यॉर्क विद्यापीठ हे UK मधील सर्वात प्रतिष्ठित आहे। अशा सर्व विद्यापीठांबद्दल त्यांनी माहिती दिली। युरोपमधील प्रीमियम डिझाईन शाळांपैकी एक इन्स्टिट्यूटो युरोपियो डी डिझाइन IED फॅशन उत्पादन डिझाईन आणि व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये जागतिक दर्जाचे कौशल्य उपलब्ध करून देण्यात येईल।